त्या ठिकाणी ठराव झालेत. एक तर 2 परिपत्रक आले केंद्र शासनाकडून की पाण्याचे रस्त्याची कामं बंद करा. आणि दुसरं जल जीवन मिशनची पण सगळी कामं त्या ठिकाणी एक परिपत्रक आहे, त्याच्यात पण काही क्लॉजेस आहेत. जल जीवन मिशनची कामं बंद आहेत. सडक योजनेची PMGSYची कामं त्या ठिकाणी बंद आहेत. RDSS MSCBचे एवढे विषय, DPसाठी पैसे पाहिजे ते हे लोक देत नाही. DP रिपेअरसाठी ॲडिशनल DPसाठी म्हणजे जो 63चा DP असतो तो 100 करायचा असतो, त्यासाठी ह्या लोकांकडे पैसे नाही आहेत. MSCBकडे नाही आहेत, PM ग्राम सडककडे नाही आहेत, जल जीवन मिशनमध्ये पैसे नाही आहेत. रेशनचा माल लोकांना मिळत नाही आहे. अर्धे ह्यांचे जे सर्व्हर असतात ते सगळे ऑफलाईन असतात. NICचा सर्व्हर ऑफलाईन आहे, जे रेशनचा असतं तो सर्व्हर. टाउन प्लॅनिंगचा सर्व्हर त्या ठिकाणी ऑफलाईन आहे. सगळंच ऑफलाईन आहे ह्यांचं. सरकार पण ऑफलाईनच आहे. कोणी काही हलताना दिसत नाही आहे. ही दिशाची मीटिंग आज 4 तास चालली. 1.5 वर्षानंतर आज दिशाची मीटिंग आम्ही घेतली. त्यासाठी बऱ्यापैकी सगळे खासदार उपस्थित होते आणि बऱ्यापैकी सगळे आमदार पण त्या ठिकाणी उपस्थित होते. आणि अधिकाऱ्यांवर पण एवढे वर्ष धाक नव्हता, मीटिंग नाही झाली. पण आता अधिकाऱ्यांना पण समजतं आहे की आम्ही वारंवार मीटिंग्स घेणार आहोत. उत्तरं पाहिजेत, निधीबद्दल उत्तरं पाहिजेत. आणि सोलापूर जिल्हा हा प्रगतीपथावर आम्हाला आणायचा आहे. मागच्या 10 वर्षात जो मागे गेलेला तो आता आम्ही ऐकून घेणार नाही. तुम्ही भ्रष्ट असाल तर तुमच्या दुसऱ्या जिल्ह्यात पाठवण्याची पण जबाबदारी आम्ही करू, पण आम्हाला हा जिल्हा साफ करून प्रगतीपथावर पुनश्च आणायचा आहे. राज्य सरकार एसटीची भाडेवाढ 15% एसटीची भाडेवाढ सुरू झालेली आहे, त्याच्याकडे कशा पद्धतीने बघायचं? नाही, सगळीकडेच तुम्ही बघा, महागाई वाढली आहे, उज्ज्वला योजना बंद करण्यात आली आहे, STची भाडेवाढ झाली आहे, रस्त्यांची कामं प्रलंबित आहेत, पीक विमा अजून मिळाला नाही, अतिवृष्टीचे पैसे मिळाले नाही आहेत, रस्त्याची निधी त्या ठिकाणी मिळाली नाही आहेत. सगळ्या योजना बंद आहेत. सगळ्या योजना बंद आहेत. फक्त एक निवडणूक जिंकायची होती, मॅनिप्युलेट करायची होती EVMच्या माध्यमातून, योजनेच्या माध्यमातून. आधी खालून द्यायचे, मग आता वरून देत आहेत. त्यासाठीच हे सगळं केलं. पण आज महाराष्ट्राचा शेतकरी जो आहे तो इतक्या वाईट परिस्थितीत जगतोय कारण का सगळ्या योजना ह्या लाडक्या बहिणीमुळे बंद केल्यात. आणि आता लाडक्या बहिणीमध्ये पण एवढे त्यांनी क्रायटेरिया आणल्यात की ही बंद कशी झाली पाहिजे योजना, आणि ह्याच्यामध्ये लोकांनी ॲप्लिकेशन दिल्यावर रिजेक्ट कसं केलं पाहिजे ह्याकडेच जास्त त्याच्यामध्ये त्रुट्या एवढ्या आणल्यात की ती कोणालाच लागू होणार नाही. मग नेमकं हे पैसे जात आहेत कुठे? पण चार तासाच्या दौऱ्यामध्ये पालकमंत्र्यांनी 100 दिवसात विमानसेवा. तुम्ही विमानतळाचं उद्घाटन हे आपण 20 वेळा बघितलं असेल, विमानसेवा सुरू होणार आहे हे 20 वेळा ऐकलं असेल. आम्ही वाट बघतोय आणि काही होत नाही आहे. परवा तर मी ऐकलं कोणतं तरी एक चार्टर विमानाचं काहीतरी हे तारीख पण आली होती. अजून काही भाजपला काही शक्यच नाही आहे. भाजप काही करू शकत नाही. आणि सोलापुराची शोकांतिका की आपल्याला मंत्रिपद पण त्या ठिकाणी मिळालं नाही. कदाचित कोणाची केपेबिलिटी तेवढी नसेल की मंत्रिपद मिळावं, किंवा आपापसातली भांडणं असतील ज्याच्यामुळे नाही. पण नेहमी जेव्हा काँग्रेस आणि राष्ट्रवादीची सत्ता होती तेव्हा सोलापूरला मुख्यमंत्रीपद आणि उपमुख्यमंत्रीपद जो सोलापूर जिल्ह्याला मिळालं. आणि आज शोकांतिका की एक साधं मिनिस्टर ऑफ स्टेट पण सोलापूरला मिळू शकलं नाही, राज्यमंत्रीपद. बॅनरबाजी करण्यात आली, हुल्लडबाजी सुद्धा त्या ठिकाणी करण्यात आली. पोलीस प्रशासनासोबत त्या ठिकाणी वादावादी सुद्धा झाली. त्यानंतर तो बॅनर काढण्यात आला आणि नंतरला पोलीस प्रशासनाच्या नाकावर टिचून पुन्हा एकदा बॅनर त्या ठिकाणी लावण्यात आला. तो अद्यापही काढण्यात आलेला नाही. BJPच्या लोकांना, BJPच्या कार्यकर्त्यांना, BJPच्या पदाधिकाऱ्यांना, BJPच्या नेत्यांना पोलिसाची, कोर्टाची, प्रशासनाची, यंत्रणेची धाकच राहिली नाही. तुम्ही बघा, कोड ऑफ कंडक्ट व्हायलेशन इलेक्शनमध्ये, आचारसंहिता भंग एवढ्या ठिकाणी केली. बॅनर सगळीकडे, मोदीजींचे बॅनर सगळीकडे लावले, उमेदवारांचे बॅनर, ही वाटप ते वाटप, ही मोठे मला असं वाटतं सभा घेण्यात आला. सगळीकडे आचारसंहिता भंग. आम्ही वारंवार निवडणूक आयोगाकडे तक्रारी केल्या, निवेदनं दिले, ट्विट केले, तरीही त्याची दखल घेतली गेली नाही. हे सगळं ऑन पेपर आहे.
आणि गुंतवणूक सगळी जेवढी महाराष्ट्राला मंजूर होती ती सगळी गुजरातला गेली आहे. हे स्पष्ट आहे, तुम्हाला पण माहिती आहे. म्हणून हे कोणते टॉल क्लेम्स करतायत, कोणते मोठे मोठे दावे करतायत, हे तिकडे जाऊन ते करत असतील. ही शोकांतिका आहे की मोदींना ट्रम्पच्या इनॉग्रेशन सेरेमनीसाठी पण बोलवलं गेलं नाही. काही जरांगे पाटलांनी मराठा आरक्षणामधून ते आरक्षण मागतायत. देवेंद्र फडणवीस ते आरक्षण देतील अशी अपेक्षा सुद्धा त्यांनी व्यक्त केलेली आहे. वाटतं का त्याला? मागच्या वेळेस झालं नाही आणि त्यामुळे त्यांच्या विरोधात सगळं मतदान गेलं. त्यांच्या विरोधात जे फडणवीसजींच्या विरोधात गावांमध्ये एवढं तीव्र इमोशन होतं मागच्या वेळेस, आणि आता तेच त्यांच्यावर थोपवले गेलेत मुख्यमंत्री म्हणून जबरदस्तीने. EVM CM मागील अनेक बंधुप्रेम न्यूज चॅनलला लाईक, सबस्क्राईब व बेल आयकॉन दाबायला विसरू नका. धन्यवाद.